नमस्कार, मी धीरज महांगरे. सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांची प्रशासनाला भावनिक साथ. वारजे स्मशानभूमीत नागरिकांची गैरसोय. नेमकं पराग ढेणे यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार. साधारण 4-5 दिवसांपूर्वी आपल्या वारजे भागामध्ये एका कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली. काल त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तर काकांनी दुःखाबरोबर संताप व्यक्त केला. त्यांचा संताप हा स्मशानभूमीबद्दल होता. खरं तर आजवर आपण कधी स्मशानभूमी या विषयावर कधीच बोललेलो नाही आहे. भरपूर प्रॉब्लेम आहेत, पण संवेदनशील विषय असल्यामुळे त्यावर बोलणं कायम टाळलं. परंतु एका घरामध्ये एक जवान मुलगा गेला असता त्याच्या वडिलांना या परिस्थितीवर संताप व्यक्त करावा लागत असेल तर माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता, वारजेत अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतःला सांगतात अशी लोक किंवा लोकप्रतिनिधी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन यांच्यासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे. जर आपण या विषयावर किंवा एक दुःखद घटना घडलेल्या घरातील वडिलांना हा संताप व्यक्त करावा लागत असेल तर घटना अशी होती, त्या दिवशी या ठिकाणी लाईट नव्हती. लाईट नसल्यामुळे गर्दीमध्ये या 2 ज्या प्रेतांसाठी खड्डे केले त्याच्यामध्ये 3-4 लोक थोड्या वेळाने त्या ठिकाणी पडले. तर लाईट नसल्यामुळे गर्दीमुळे लोकांना या ठिकाणी दिसलं नाही. तर सगळ्यात पहिलं म्हणजे लाईटचा विषय आहे. किंवा मग हा विषय जर आपण हे लोखंडी स्टँड मागे 2 ठिकाणी अशा प्रमाणे करून ठेवले तर तो हा पडण्याचा विषय संपू शकतो. आता या लोखंडी स्टँड जर लावता येत नसतील तर लाईट दिली पाहिजे. लाईटमध्ये काय, ज्या ह्या स्मशानभूमीत सर्व लाईटी आहेत त्या सर्व ज्या विद्युतच्या खांबावरतून घेतलेली लाईट आहे ती लाईट 7:30ला संध्याकाळी चालू होते. तोपर्यंत जर अंधार पडला तर अंधारातच गोष्टी करायच्या. 10व्या-13व्याला कोणाचं प्रवचन असेल तर त्यासाठी लाईट नसते. माझी पालिका प्रशासनाला नम्र विनंती आहे की लाईटची सोय करा. लाईटची सोय तुमच्याकडून होत नसेल, तुम्हाला विद्युतच्या खांबातूनच लाईट घ्यायची असेल काय तर इथे स्टँडची सोय करा, म्हणजे परत कधी दुःखद घटनेच्या वेळेला लोक या खड्ड्यांमध्ये पडणार नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे आता हायवेचं काम चाललंय. काम झालंच पाहिजे, विकास झाला पाहिजे, पण हायवेचं काम चालू असताना 10व्या-13व्यासाठी लागणारा चौथरा हायवे प्रशासनाकडून तोडलेला आहे. तो रिपेअर झालेला नाहीये. नदीला नैवेद्य दाखवायला जावं लागतं, त्या पायऱ्या तोडलेल्या आहेत, ते झालेलं नाहीये. म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आहे. 10व्या-13व्याचा चौथरा नाहीये. त्या ठिकाणी अंत्यविधीला आंघोळ करावी लागते, त्या ठिकाणी लाईट नाहीये. या प्रमुख गोष्टी किंवा काम पूर्ण झालेलं आहे खालतं बेसमेंट त्याच्या पुलाच्या खालतं, तर या गोष्टी हायवे प्रशासनाने साफ केल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण त्यांना भेटूच. कळकळीची विनंती आहे प्रशासनाला. वारजेमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, चेंबर वाहतं प्रॉब्लेम आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. जिवंतपणी भरपूर समस्यांमध्ये आपण जगत आहोत. किमान मरणोत्तर गोष्टी तरी नीट असाव्यात, म्हणून वारजे स्मशानभूमीकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती. आज आपण याच्याबद्दल 100% निवेदन दिलेलं आहे. याचा पाठपुरावा आता आपण करणार. कधीही हात न लावलेल्या संवेदनशील विषयावर आपण इथून पुढे आवाज उठवणार आहोत आणि तो तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.